मुलांना भाज्या खाऊ घालणं खूप मोठं टास्क आहे. भरली भाजी खातात पण त्यातही एक अडचण आहे, त्यातला मसाला खाऊन त्यातलं कवर काढून टाकतात. तर आज मी शिमला मिरचीची अशी भाजी बनवणार आहे. कवर जरी काढून टाकलं तरी पण भाजी खाल्लेल्याचं समाधान आईला मिळणार आहे. तर त्यासाठी मी पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे आणि आता त्याचा मसाला तयार करून घेऊ. खूप कमी तेलामध्ये ही भाजी बनते. तर 1 चमचा तेल टाकलेलं आहे मी. त्याला जिरे मोहरीची फोडणी टाकून 1 चमचा अद्रक लसूणचं पेस्ट टाकलेला आहे. लसूण चांगला परतून झाला की त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे. तर मी 2 कांदे मोठे कांदे चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेतलेले आहेत. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. तर कांदा लवकर शिजला जावा त्यासाठी त्यात मीठ टाकायचं आहे. तर मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आता कांदा चांगला सोनेरी कलरवर परतून घ्यायचा आहे. तर कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, कांदा शिजलेला आहे. आता ह्या स्टेजवरती टोमॅटो टाकून घ्यायचे. तर मी 1 टोमॅटो तो पण चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेतलेला आहे. आता कांदा टोमॅटो दोन्ही चांगले शिजवून घ्यायचे. तर या स्टेजला बेसिक मसाले, हळदी पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि गरम मसालामध्ये टाकून घेऊन त्याला परतून घ्यायचे. हे मसाले अगदी 2च मिनटं परतून घ्यायचे, त्याला जास्त शिजवायची गरज नाही, कच्चापणा घालवायचा आहे फक्त. तर आता मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे. खोबरं थोडा वेळ शिजवून झालं की त्यामध्ये 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. भाजून वाटलेलं शेंगदाण्याचं कूट आहे ते. आणि गॅस बंद करून आता वरून आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आणि असा हा मसाला तयार झालेला आहे. टोमॅटोमुळे मसाला हा ओलसर झालेला आहे, ड्राय नाही. तर आता हा मसाला एका ताटामध्ये काढून घेऊ. थंड होण्यासाठी त्याला पसरवून ठेवायचे. आणि आता आपली खास ट्रिक, आता दुसरी स्टेप करायची आहे. तर त्याच पॅनमध्ये मी बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे. चॉपरमध्ये मी 2 शिमला मिरची बारीक चॉप करून घेतलेली आहे. आणि तेल न टाकता ही शिमला मिरची आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आणि ही मिरचीसुद्धा आपल्या मसाल्यामध्ये आपल्याला टाकून तिला मिक्स करून घ्यायचे. आणि हा मसाला थंड व्हायला ठेवायचा आहे. तर हीच ती स्पेशल ट्रिक आहे ज्यामध्ये मुलं शिमला मिरची खातील. कवर जरी काढून टाकलं तरी भाजी त्यांच्या पोटामध्ये जाणार आहे. तर आता ह्या शिमला मिरचीचं देठाकडून आपल्याला बी काढून घ्यायचं आहे आणि मधून पोकळ भाग तयार करायचा आहे. तर असं टोकदार सुरीनं त्याला मधलं बी काढून घ्यायचे. आणि अशी पोकळ शिमला मिरची आपल्याला मसाला भरण्यासाठी करून घ्यायची आहे. तर मी सगळ्या शिमला मिरचीतले बिया काढून घेतलेल्या आहेत. आणि यामध्ये आपला थंड झालेला मसाला आता आपल्याला भरून घ्यायचा आहे. मसाला थंड झालेला आहे. तर मी हा मसाला मिरच्यांमध्ये भरून घेते. जिथून आपण बिया काढल्या होत्या त्याच्यामध्येच आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे, म्हणजे आपला मसाला सांडणार नाही. तसाही टोमॅटोमुळे मसाला ओला झालेला आहे. तर मी आता सगळ्या शिमला मिरचींमध्ये मसाला भरून घेते. आणि असे हे शिमला मिरचीमध्ये मसाले भरून झालेले आहेत. आणि अगदी कमी तेलामध्ये ही मिरची आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर पॅनमध्येच मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये ही शिमला मिरची टाकून घेते. सगळ्या मसाला भरलेल्या शिमला मिरची मी पॅनमध्ये टाकून झाकून त्याला शिजवून घेते. झाकून मिरची लवकर शिजल्या जाईल. आणि अधूनमधून त्याला चेक करायचे, म्हणजे साईड चेंज करत त्याला शिजवून घ्यायचे. नॉनस्टिक पॅनमुळे खूप कमी तेलामध्ये आणि खूप लवकर न करपता शिमला मिरची शिजते. कच्चा भाग पॅनच्या गरम बाजूने पलटत त्याला शिजवून घ्यायचं आहे शिमला मिरचीला. तर अशी ही झाकून आपली शिमला मिरची छान शिजलेली आहे. त्याला आता एका डिशमध्ये काढून घेऊत. खूप कमी तेलामध्ये शिमला मिरची झालेली आहे. मी प्लेटमध्ये काढून घेते झालेली शिमला मिरची. तुम्ही बघू शकता पॅनमध्ये आणखीन तेल आहे. तर अशी ही आपली शिमला मिरची झालेली आहे. तर मुलांना ही शिमला मिरची बनवून खाऊ घाला. त्यांनी कितीही कवर काढून टाकलं तरीसुद्धा भाजी खाल्लेल्याचं समाधान आता आईला भेटणार आहे. तर तयार आहे आपली भरलेली शिमला मिरची.